सुप्रभात मित्रांनो, माहिती खूप दिवसानंतर आलेलो आहे, पण काय करणार आहे, इतक्या दिवस ना काही म्हणजे माझं ना लक्ष होतं युट्यूब चॅनलकडे, पण काय करणार आहे, फायनली काहीतरी करावं तर लागेलच. तर बनी भाऊ मस्तपैकी इथं झोपलाय, इथं त्याला खायला टाकले पण खाल्लं नाही, त्याच्यात पेडिग्री पण मिक्स केली, तो खायला एवढंच नाटकच करायला लागलाय. आता कसं मान्सून चालू आहे ना, मग शेवटी भाऊ कसा आता थोडं नाराज आहे माझ्यावर, आता समजू शकता. तर आज म्हणजे पोथी समाप्ती मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस म्हणजे तुम्हाला आठवतंय का आपला जुना व्लॉग, लगभग 1 वर्ष जुना असेल तो, त्या पालखीचा व्लॉग होता तो. तर त्याच्यामध्ये आपण पालखी चालली होती, तर त्यावेळेस आपण शूट केलेला होता तो व्लॉग. तर त्याच मंदिरात म्हणजे आता हे तुम्हाला माहिती नसेल आहे ना, हे तुम्हाला नवीन माहिती नसेल, हे तुम्हाला निवांत दाखवलं एखाद्या दिवशी. पण आता मेन काय आजचं की जे म्हणजे आपण त्या मंदिरात होतो ना, कालभैरवनाथ मंदिर, तर आज तिथं पोथीची समाप्ती आहे. तर तिथं आज ते नवनाथ जेव घालणार आहे आणि ते सगळे ते बाबांना पण तुम्हाला भेटवल, ते बाबाची पोथी वाचता, ते म्हणजे एकदम चांगले, त्यांचा स्वभाव एकदम मस्त आहे. दुकान चालू झालं असं. आता जे तुम्ही पाहिले ते बाबा इथं पोथी वाचत होते, हे मंदिर तुम्हाला माहितीच असेल, आपलं कालभैरवनाथ मंदिर आहे. तर आता लहान पोरांचे जेवण बाहेर सुरू झालेले आणि आपण इकडंच मला एकदम व्यवस्थित सगळी फुटेज नाही देता आली. ते माहिती आहे मला, व्लॉग करणं म्हणजे सगळं दाखवणं असतं, पण मग आता करणार तरी काय, माझ्या ना जोडीला कोणी सगळ्यांना वाढायचं होतं, म्हणजे वाढू लागायचं होतं, बाळांना म्हणजे नवनाथांना वाढायचं होतं, सगळीकडं पाणी द्या, भात द्या, हे म्हणजे ते सगळं. त्याच्यामुळे मला फोनच ऑपरेट नाही करता आला, कारण त्याच्यापेक्षा सगळ्यात पहिले वाढणं गरजेचं होतं मला व्हिडिओ काढण्यापेक्षा. तरी तुम्हाला जेवढी झाली तरी तेवढी फुटेज मी दिलेली आहे. आता तर शॉपवरती बसलेलो आहे निवांत. बनी भाऊ सगळं काही झालंय, मी जरा वेळ झोपलो होतो, कारण जेवण एवढं पोटभर म्हणजे एकदम व्यवस्थित झालं होतं. आणि शुक्रवार आज दुकानाचे काम जरा म्हणजे थंडच राहतात, त्याच्यामुळं झोपलो होतो निवांत. आता नाशिकला निघतोय आपण, आणि भावाला जरा व्हिडिओ आणि फोटो काढायचे, सुमित माहिती, त्याच्यासाठी ट्रायपॉड घेतलाय. आणि सध्या हाय जरा बरी कंडिशन आहे. आता हे आत्यासाठी घेतलंय म्हैसूर पाक. आता पोहोचलोय आपण नाशिकमध्ये आणि सरळ इथून तालमीला जाणार आहे, कारण फिटनेस पण गरजेचं आहे. दुपारी एवढं सगळं काय खाल्लेलं आहे, तेवढं कॅलरीज बर्न पण कराव्या लागणार आहेत आपल्याला. तालमीत आहे आपण, आपला वर्कआउट करून झालेला आहे, अजून सुमितचा वर्कआउट चालू आहे. इकडे बाहेर आहे, जेवण करून झालेलं आहे आपलं, आणि आता आपण आलेलो आहे बेडवरती. आणि आता वाजले 12 वाजून गेलेले आता. तर उद्या सकाळी 4 वाजता उठायचं आहे फोटोशूटसाठी, ह्याच्या फोटोशूट करायचं आहे भाऊला खास, तर सकाळी 4ला उठायचं आहे. चला आता झोपून घेतो, उद्या सकाळी भेटू आपण. 4 वाजले आता, याला उठू, आता 4 वाजले, आता जायचंय भाऊला फोटो काढायला सकाळी 4 वाजता. निघालोय आता आपण तालमीत जायसाठी. फोटो व्हिडिओ काढून झालेले आता लगभग म्हणजे 6 वाजत आलेले, आणि आता आम्ही चाललोय परत घरी आणि झोपून घेणार आहे. 6 वाजले, 4 वाजेपासून उठलेलो. आत्ता जे आम्ही रील्स आणि फोटो काढले ते तुम्हाला बघण्यासाठी आमच्या दोघांच्या इंस्टाग्रामला फॉलो करावं लागेल. तर मी इंस्टा ID तुम्हाला खाली देईल, तर त्याला तुम्ही फॉलो करा. 10:30 वाजून गेलेले, आपली एक रील पोस्ट झाली, पण ती जर रील तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्हाला फॉलो करावं लागेल. सुमित आता देवपूजा चालू आहे. डेझी हाय कर आपल्या सबस्क्रायबरांना, हाय. आणि आज आहे रक्षाबंधन, आणि आत्ता आपल्याला ओळणारी
आपलं आवक्षण करून राखी बांधलेली आहे. आज देवराज दादा मी उन्हा कुठे गेलो उन्हा खेळणार आहे. तिची विजेती करून राहील काढायला हे असे पत्ते भेटले आहे मला. आणि काय माहिती जिंकलो. माग पडतील माझ्या मेहनतीचे पैसे. बालाजी वेपर्स बालाजी कोण जिंकलं? झाली राखी बांधून. माझा बिझनेस झालेला आहे आत्ताच. प्रॉफिट बिझनेस मध्ये मला खूप प्रॉफिट झालेला आहे आज. 2 कॅडबरी, 1 फ्रूट अँड नट आणि 2 कॅश तर भरपूर भेटली मला. थँक्यू. आता रात्र झालेली 10:30 वाजले पण एवढी झोप येते आता की पूर्ण म्हणजे थकून गेल्यासारखं झालंय. डेझी पण पूर्ण थकली. काय ग काय केलं तू काम आज? टोपा काढल्या मी टोपा. तर आता हा व्लॉग इथंच संपतोय. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तू म्हण राखी बांधली म्हण ना आपल्या तिला